नमस्कार, पोलीस नागरिक चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मी जिथे उभा आहे ते एन झोन आहे आणि तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी कशा प्रकारचे रासायनिक नाला हा भरलेला आहे आणि एपीसीबी पूर्णपणे इकडे दुर्लक्ष आहे। हा गेल्या कित्येक वर्षापासून हा नाला इथे भरलेला असतो आणि इथे काही लोक काही टँकर खाली होतात असे आरोप करतात। मात्र हा टँकर इथे खाली होते की नाही होते नंतरची गोष्ट आहे, पण हे नैसर्गिक नाला भरले असून सुद्धा एमपीसीबी इकडे काय दुर्लक्ष करते। आता हा नाला वाहत आहे, हा नाला वाहत वाहत हा पाणी बघा इथे सांडपाणी सांडपाणी कसं वाहत आहे। पाहू शकता की इथे बांध केलेलं आहे एमआयडीसीनी एमपीसीबीनी, पण एमपीसीबी याच्यावर तोडगा का करत नाही। हा पाणी कोणाचं आहे, कोणत्या कारखान्याचं आहे याकडे मात्र त्याचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे। एमपीसीबी अगर विचार केला तर एमपीसीबी या कारखान्याला पकडू शकते। पाहू शकता माझ्या मागच्या साईडला किती कशा प्रकारचा नाला भरलेला आहे। हे कित्येक वर्षापासून हा नाला भरलेला आहे, मात्र याच्यावर तोडगा काढण्यास एमपीसीबीला अपयश आलेलं आहे। हे एमपीसीबीचे फार मोठे दुर्भाग्य आहे की एवढा मोठा नाला रेंज झोनमध्ये असून सुद्धा त्याचा तोडगा काढता आला नाही। आज या भागामध्ये तुम्ही बघू शकता लाखो लिटर पाणी इथे साचलेलं आहे, बांध टाकून ठेवलेलं आहे, ते रस्त्यावर पुढे पाणी वाहत आहे। मात्र तरी सुद्धा एमपीसीबी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते। पाणी पूर्ण रस्त्यावर आलेलं आहे, तर एमपीसीबी फक्त आपली सुट्टी घेण्यामध्येच मग्न आहे। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ छोट्या कंपनीला टार्गेट करते, छोट्या कंपनीचे नाले चेक करते। मोठ्या प्रमाणात प्रदूषण असलेल्या या बाबाकडे त्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे। याच्यावर कारवाई होईल का? आज गेल्या कित्येक वर्षापासून हे नैसर्गिक नालासारखं हे सांडपाणी मागील 15 दिवसापूर्वी आम्ही सालवड ग्रामपंचायत हद्दीमधील एका प्लॉटला राजू वसावे तलाव हे नाव दिले होते। आता या नैसर्गिक तलावाला आम्ही काय नाव, कोणत्या फील्ड ऑफिसरचं नाव दिले याकडे सर्व लोकांचे लक्ष लागले आहेत। कारण जोपर्यंत झटका देत नाही तोपर्यंत हे सुधरत नाही। यांना झटका दिल्याशिवाय सुधरणार नाही आणि याच्यावर कारवाई केल्याशिवाय तारापूर प्रदूषण मुक्त होणार नाही। त्या भरपूर्वी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी तत्कालीन प्रभारी अधिकारी वीरेंद्र सिंग यांनी 1 महिन्यापूर्वी बजाज हेल्थ केअर N128 या कारखान्यातील रासायनिक सांडपाणी सोडणारी पाईपलाईन तोडली होती व त्याचा रिपोर्ट ठाणे ऑफिस व MS ऑफिसला पाठवला होता, पण त्याच्यावर अद्याप कारवाई झालेली नाही। 1 महिन्याचा कालावधी जाऊन सुद्धा या कारखान्यावर कारवाई झाली नाही। तशीच तारापूरमधील N3 N4 या कारखान्याला रंग्यात पाणी सोडताना पकडले असून सुद्धा 1 महिन्याचा कालावधी जाऊन सुद्धा या दोन्ही कारखान्यावरती अजूनपर्यंत कारवाई झालेली नाही। मग ह्या कंपनीला आशीर्वाद कोणाचे आहे? या कंपनीवर कारवाई का होत नाही? कोण याचा मास्टर माइंड आहे? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे आणि या अधिकाऱ्यावरती भ्रष्ट अधिकाऱ्यावरती कारवाई झाल्याशिवाय तारापूर हा प्रदूषण मुक्त होणार नाही, याकडेही लोकांचे लक्ष लागून आहे। तुम्ही पाहू शकता N82 या कंपनीच्या मागच्या साईडला किती मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं आहे। हे रासायनिक सांडपाणी आहे की काय आहे याचा शोध एमपीसी करणार का? कारण तारापूर एमआयडीसीनी पारखेम या कारखान्याला N82 हा प्लॉट नैसर्गिक नाल्यावरील प्लॉट हा काही दिवसापूर्वीच वाटप केला, त्याच्यावरती एक कंपनी बनलेली आहे। कोणत्याही प्रकारच्या या रासायनिक नैसर्गिक नाल्यावरती एमपीसीबीनी तोडगा काढला नाही, एमआयडीसीनी तोडगा काढला नाही आणि तसंच प्लॉट एमआयडीसीनी पारखेम कंपनीला N82 प्लॉट हा वाटप केल्यामुळे तो पाणी हा रासायनिक सांडपाणी मोठ्या प्रमाणात तिथे साठलेला आहे। याचा तोडगा काढण्यात एमपीसीबीला अपयश आलेला आहे। कित्येक वर्षापासून हा नाला इथे वाहत आहे, मात्र याचा अजूनही तोडगा काढण्यात एमपीसीबी आणि एमआयडीसीला यश आलेलं नाही। हा फार मोठी दुर्घटना आहे। आपल्या तारापूर एमआयडीसीचा एक अपयश या ठिकाणी दिसून येत आहे। N69 या प्लॉटवर आलेलो आहे। या प्लॉटचा नैसर्गिक नाला पाहिला असता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रासायनिक सांडपाणी साचलेलं दिसून येत आहे। आता रासायनिक सांडपाणी कोणाचं आहे याचा शोध एमपीसीबी तारापूर घेणार का? हे रासायनिक सांडपाणी शोध घेण्याचं प्रामाणिकपणे काम एमपीसीबी तारापूरचे राजू वसावे करणार का? याकडे लोक लक्ष लागून आहे। पाहू शकता आता आम्ही आलो आहे ऋषिकेश टेक्सटाईल या कारखान्यासमोर N70 या कारखान्याच्या नाल्यासमोर मोठ्या प्रमाणात रासायनिक सांडपाणी साचलेलं आहे। हा डाईंचा पाणी असल्याचे काही लोकांचा आरोप आहे। तर ऋषिकेश टेक्सटाईल या कारखान्याची तपासणी एमपीसीबी तारापूर करणार का? कारण ऋषिकेश कारखान्यामध्ये बोरवेल आहे, कापडवरती ट्रीटमेंट प्लांट करते, या कंपनीवरती एमपीसीबी तारापूर लक्ष देईल का कारवाई करणार का? हे आशीर्वाद देणार? याकडेही लोकांचे लक्ष लागून आहे। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तारापूरच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही। आज शनिवार असल्याने सुट्टी असल्या कारणाने कार्यालयात कोणत्याही अधिकारी हजर नसल्यामुळे हे संपर्क होऊ शकत नाही।